आता बुलेटिनची सुरुवात करूयात अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। स्थानिक पातळीवरती मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाचा आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असंही ठाकरेंनी म्हटलंय। दरम्यान आपण बघतोय की मातोश्रीवर बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी, अंबरनाथ मधील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या दरम्यान ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीला जवळपास हिरवा कंदील दिल्याची चर्चा आता राजकीय विश्वात रंगू लागलेली आहे। माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर या बैठकीसंदर्भातली माहिती देतात। देवेंद्र, ज्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या त्या आता स्पष्टपणे समोर येऊ लागल्या, त्या म्हणजे ठाकरेंची आणि मनसेची युती होण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सूचना केल्या त्यावरून नक्कीच आपण असं म्हणू शकतो की या दृष्टीनेच उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या वक्तव्यांकडे आपण पाहिलं पाहिजे। गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांचं बैठक सत्र जे आहे ते सातत्याने सुरू असलेलं पाहायला मिळतं। मातोश्री असेल, शिवसेना भवन असेल, इथे सातत्याने बैठका करतात आणि या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबत येईल अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। सर्वच जागांवरती तुम्ही तयारी करा, आपल्याला तर या सगळ्याचा फायदा होईल, मात्र मनसेला देखील या सगळ्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी या सगळ्या बैठकीमध्ये घेतली असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे मनसेचे जे स्थानिक पदाधिकारी असतील त्यांच्यासोबतही संवाद राहू द्या, समन्वय राहू द्या अशा पद्धतीची भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवरती ज्या बैठका झाल्या कल्याण डोंबिवली परिसरातील जे ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यांच्यासमोर व्यक्त केलेली। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते राजकीय दृष्ट्या देखील एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळू शकते। निश्चित, आणि त्यामुळेच एकीकडे ठाकरे गटाकडून दुसरीकडे मनसेकडून सुद्धा आज बैठका घेण्यात आलेल्या होत्या। खूप खूप धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहिती करता।